नमस्कार मंडळी, पत्तागोबीची भाजी जर तुम्ही खायला कंटाळत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी रेसिपी एकदम सोपी आहे, परंतु खायला ही भाजी एवढी अप्रतिम लागते की एकदा जर ही भाजी आपण खाल्ली तर ही भाजी खायला कोणीही कंटाळा करणार नाही. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम एक गोबीचा गड्डा घ्यायचा आहे आणि त्याला छान असा 2 भागामध्ये कट करून घ्यायचा आहे. छान असं 2 भागामध्ये कट करून झालेलं आहे. आता आपण एका भागाला छान असं उभ्या आकारामध्ये बारीक बारीक कट करून घ्यायचं. आता इथं तुम्ही हव्या त्या आकारामध्ये गोबी कट करू शकता. ज्याला जसा आकार आवडेल तो तसं कट करू शकते. शेवटी भाजी चवीला चांगली व्हायला हवी, हे महत्वाचं, कापण्यावर काही नाही. त्यासाठी तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. छान असं उभ्या आकारामध्ये कट झाल्यानंतर त्याला आडव्या आकारामध्ये छान कट करून घ्यायचं आहे. छान अशी बारीक बारीक कट करून घ्यायची. आता सुरी चांगली असेल तर गोबी छान कट केले जाते. इथे सुरी थोडी व्यवस्थित नव्हती त्यामुळे असं होत आहे, परंतु गोबी छान अशी बारीक बारीक कट झालेली आहे. अशाच प्रकारे सर्व गोबी आपल्याला एकसारखी कट करून घ्यायची. बघा, छान अशी गोबी कट करून झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये गोबी टाकून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून छान अशी गोबी धुवून घ्यायची आपल्याला. आता आपण भाजी करायला घेऊया. त्यासाठी गॅस पेटवून कढई छान अशी गॅसवर गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 2.5 पळ्या तेल मी येथे घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमच मोहरी आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून या तेलामध्ये घालत आहे. तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा थोडा छान फिरवून घेतला की थोडे शेंगदाणे घालायचे आहे आणि हे सुद्धा 1-2 मिनिट छान असं होऊ द्यायचं. बघा, छान असं थोडं झालेलं आहे. नंतर यामध्ये टाकायचं आहे जिरा आणि लसूणची पेस्ट. जिरा आणि लसूणची पेस्ट ही थोडी नंतरच घालायची, कारण सुरुवातीला जर आपण घातलं तर हा लसूण आपला जळून जातो आणि कांदा आणि शेंगदाणे होईपर्यंत तो पूर्ण जळतो, त्यामुळे तो शेवटीच घालायचा. हे सर्व छान असं झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकून छान असे मसाले भाजून घ्यायचे. मसाले छान असे मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 मोठा टोमॅटो छान असा बारीक कट करून घ्यायचा आणि तो यामध्ये घालायचा आहे आणि छान असा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचा आहे. नंतर यामध्ये घालायची आपण बारीक चिरलेली पत्तागोबी. पाण्याने छान स्वच्छ धुवायची आणि यामध्ये घालायची आणि छान ही पत्तागोबी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. सर्व मसाला या गोबीला लागला पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी टाकायचं नाही. वाफेवरच आपली भाजी छान अशी शिजवू द्यायची आहे. 15 ते 20 मिनिट लो फ्लेमवर शिजवायची आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट छान अशी लो फ्लेमवर भाजी शिजवून घ्यायची आहे. मधामधात चेक करायचं आहे. बघा, गोबीला छान असं पाणी सुटलेलं आहे. चम्मच फिरवायचा. थोडंफार पाणी आहे गोबीमध्ये. पुन्हा एकदा थोडंसं झाकण ठेवायचं आणि चेक करत राहायचं. बघा, आता आपली गोबी झालेली आहे. छान अशी गोबी आपली शिजवून झालेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. छान अशी मिक्स करायची. गोबी छान अशी शिजलेली आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे टाकायचे नाही. जेवढी सिंपल भाजी बनवाल तेवढी भाजी खायला खूप अप्रतिम लागते. एकदा अशा प्रकारे गोबीची भाजी नक्कीच करून बघा. ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.